जय राम कृष्ण हरी. तुकारामांच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानसाधना कशी करावी, नामसाधनेबरोबर ती आपोआप कशी होते, हेच ते सांगतातच. पण तुकाराम आणि नामदेव यांची ख्याती अशी आहे की अतिशय सोप्या शब्दात ते सांगतात. अ, एखादा माणूस ज्ञानी झालाय का नाही झालाय हे कसं ओळखावं. रामदासांची सुद्धा अशीच महती आहे की अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला कळलंच पाहिजे ते काय म्हणतात ते. म्हणजे विनाकारण काहीतरी अवघड प्रमेय वगैरे करायचं, मग ते ज्ञान मिळवायला आणि मग ते त्यातच धाप लागते माणसाला, असं अजिबात संत करत नाहीत. कारण संतांना खरी कळकळ असते, तुम्हाला एखादी गोष्ट कळायलाच पाहिजे. म्हणून ते सोपे करतात. ते सोपे करण्यात आपण ज्ञानी आहोत का अज्ञानी आहोत म्हणून काय चित्र उभं राहत आहे असं नाही. म्हणजे ते इम्प्रेस करायचा प्रयत्न करत नाहीत कोणालाही. ते 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 खरं कळकळ असल्यामुळे सोपं जेवढं करता येईल ज्ञान ते करतात. आता हा अभंग त्यासाठी मला फार महत्वाचा वाटतो की साधना करणं म्हणजे नाम घेणं आहे, बरोबर आहे. बाकीचा त्याग करणं बरोबर आहे. पण तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, निर्वैर होणे साधनाचे मूळ. तुम्ही बाकीचं नाम वगैरे घ्या, पण तुम्हाला वैरी नसला पाहिजे. तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्हाला कोणतरी शत्रू मानत असेल सुद्धा, पण तुमच्या मनात वैराची भावना, वैऱ्याबद्दल सुद्धा नसायला पाहिजे. हे इथं सुरुवात होते साधनेची. तुकाराम महाराज काय म्हणत, तुम्ही नाम घेता मग 1 कोटी नाम झालं वगैरे असं मला सांगू नका. निर्वैर होणे साधनाचे मूळ. संपलं सूत्र. तुम्ही निर्वैर व्हा. वैर भावना आधी मनात काढून टाका. मला विठ्ठलाबद्दल खूप प्रेम आहे, पण मला आणखीन कोणाबद्दल तरी भयंकर द्वेष आहे. म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं तर बडव्या लोकांबद्दल मला द्वेष आहे. विठ्ठलाच्या नावाखाली काहीतरी गैरव्यवहार करणाऱ्या ब्राह्मणांबद्दल मला द्वेष आहे. आणखीन कोणाबद्दल ते 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 द्वेष भावना तुझ्या मनात आधी जाऊ दे. विठ्ठल प्रेम जर असेल तर वैर भावना नसायला पाहिजे. हे तुकारामांचं आहे बरं का. तुम्ही जेवढ्या गंभीरपणानं ते अभंग वाचाल तेवढ्या त्यातल्या संगती, अंतर्गत संगती जाणवत जाणवत राहतात. म्हणजे माझ्यासारख्याला तर ते अगदी एक कानफटात मारूनच शिकवल्यासारखं असतं. निर्वैर होणे साधनाचे मूळ. नाम घेतो, विठ्ठलाचं प्रेम आहे. वारकरी संप्रदायाबद्दल तर अतिशय प्रेम आहे. सामान्य वारकऱ्याच्या तर पायीच लागतो. सगळं बरोबर आहे म्हणले. कुणाचं तरी वैर जर तुझ्या मनात असेल तर तू वारकरी नाहीस. म्हणजे वारकरी म्हणजे वैर न करी तो वारकरी, अशी मला आता व्याख्या करावी वाटते. इथंपर्यंत तुकारामाचा हा उपदेश अतिशय ताकदीचा उपदेश आहे. म्हणजे तर तुम्ही तो वैयक्तिकरित्या घ्यायला पाहिजे अभंग, तरच तुकारामाचा मोठेपणा आपल्याला कळतो. निर्वैर होणे साधनाचे मूळ. एवढंच नाही, तुकाराम पुढच्या पुढच्या भागात काय म्हणतात बघा. निर्वैर होणे साधनाचे मूळ, येरते विल्हाळ सांडी मांडी. सांडी मांडी म्हणजे काय, देखावा. काहीतरी मांडून कसला देखावा म्हणजे, तुम्ही नाम घ्या, तुम्ही उपवास करा, तुम्ही जपमाळ ओढा, तुमचं चारित्र्य एकदम उपवास, काहीही म्हणले नाही, देखोवेखी सांडी मांडी आहे म्हणले काही उपयोग नाही. नुसतं शोभेचं काम आहे. तुमच्या मनात जर वैरभावना असेल तर तुमचं साधना काही नीट चाललेली नाही. निर्वैर होणे साधनाचे मूळ, येर ते विल्हाळ वाया सांडी मांडी. नाही चालू येतं सोंग संपादणी. अहो, हे हाय काम अवघड आहे म्हणजे विठोबाचं. इथे सोंग संपादनीनं काही होत नाही. सोंग भक्ताचं करत टिळाबिळा लावायचा, मस्त कीर्तन करत, काहीही सोंगाचा उपयोग नाही म्हणजे या मार्गामध्ये, असं सांगणारे तुकाराम आहे. आणि सगळे संत आमचे असंच सांगतात. अतिशय खरे आहे. खरा धर्म ह्या लोकांनी टिकवलेला आहे, बाकी कोणी मार्तंडांनी टिकवलेला नाही तो. नाही चालू येतं सोंग संपादणी, निवडे अवसानी शुद्ध अशुद्ध. अवसानी म्हणजे अखेर. अवसान म्हणजे अखेर. अखेर काय होतं, तुम्ही किती शुद्ध आणि किती अशुद्ध होता तुमच्या भावामध्ये, ह्यावर तुमची गती ठरते असं ते म्हणतात. तुम्ही जन्मभर नाम घेतलं, नाम घेतलं, नाम घेतलं, ते ठीक आहे म्हणाले, पण शेवटी तुमचं भावावर ठरतं. निवडे अवसानी शुद्ध असो, सोंगाचा काहीही तिथे तिथे निभाव लागत नाही. त्यागा नाव तरी निर्विषय वासना. तुमच्या निर्विषय झालं पाहिजे म्हणले, सगळी वासना फक्त पांडुरंगाचीच असली पाहिजे. आणि काही अभंगामध्ये सांगितलेलं आहे की तीही सोडायला पाहिजे. तुकारामांचे ते जे अभंग आहेत की देवाचीच वासना फक्त असली पाहिजे, असलीच तर, असं ते एका बाजूला म्हणतात. आणि काही अभंगांमध्ये ते स्पष्ट सांगतात, मात्र ते आपल्याला सांगत नाहीत. पांडुरंगाशी बोलताना सांगतात, ते तुम्हाला सांगत नाहीत. देवाची पण वासना सोडा, देवाची वासना सोडा तर आम्ही काय, आम्ही आमच्या नेहमीच्याच वासना धरून गप्प बसणार, कारण आम्हाला तेवढंच आहे ना. ते स्वतःला सांगतात आणि पांडुरंगाविषयी ते मोकळेपणानं बोलतात की देवा, तुझ्या भेटीची वासना शेवटी राहिली आहे, पण खरा त्याग कोणता, तर तुझ्या भेटीचीच आज सोडून टाकणं, हा हा खरा त्याग आहे, असं स्वतःशी बोलतात. आणि अतिशय वरच्या लेवलला ते आपल्याला घेऊन जातात.
त्यामुळं त्यागा नाव तरी निर्विषय वासना, विषयांपासून लांब राहावं असं ते सांगतात. खरा त्याग तिथेच आहे. कार्यकारणापुरते विधी. मात्र याचा अर्थ तुम्ही उगाचच काशीला जाऊन राहिले, जंगलातच जाऊन राहिले, कुठल्या गुहेतच जाऊन राहिले, असलं करायचं काय कारण नाही. कार्यकारणापुरते विधी. काम सगळ्या जगाचा व्यवहार चालण्यापुरतं जेवढं काही प्रपंच आहे, कार्यकारणाचा शरीराचा प्रपंच आहे, त्या प्रपंचाप्रमाणे विधीनुसार विषय सेवन हेच त्यागाचे नाव, असं आमच्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तर तेवढ्या त्या त्या चाकोरीमध्ये, काही नियमांच्या चाकोरीमध्ये जेवढं आहे तेवढंच बसा, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन काही करू नका. असा, आणि पलीकडे जाऊन फक्त विठ्ठलच करायचं आहे आपल्याला, फक्त नामच घ्यायचं आहे. त्यागा नाव तरी निर्विषय वासना, कार्यकारणापुरते विधी. तुका म्हणे राहे चिंतनी आवडी. तुमची सगळी आवड म्हणाले, सगळा तुमचा प्रपंच करून, व्यवहार करून, खरी आवड कशात असायला पाहिजे, तर चिंतनामध्ये असायला पाहिजे. चिंतनामध्ये फक्त विठ्ठल असलं पाहिजे. तुका म्हणे राहे चिंतनी आवडी, येणे नावे जोडी सत्यत्वेष. खरं जे सत्य आहे, अंतिम सत्य आहे विठोबाचं, त्यातला जोडायचं असेल तर चिंतनामध्ये त्याला राहायला पाहिजे. आणि चिंतनामध्ये फक्त तोच असला पाहिजे, चिंतनामध्ये वैर कोणाचं असलं नाही पाहिजे. आणि ते किती चांगले आणि वाईट कोणत्याही कारणासाठी असू दे, वैर नसायला पाहिजे. हा तुकोबांचा ह्या अभंगातला माझ्यासाठीचा फार फार महत्त्वाचा असा संदेश. आता दुसरा, तुकारामांचा स्पष्ट वक्तेपणाचा हा एक अभंग आहे. आणि ज्ञानांवर जेवढी झोड उठवली आहे तुकोबांनी, आणि अंधश्रद्धेवर तेवढी दुसऱ्या कशावर नाही. आणि ज्ञानानं, कारण सांगायचं काय, ज्ञानी लोक असतात ते इम्प्रेशन खूप मारतात ज्ञानाचं, पण त्यांना काही झालेलं नसतं ज्ञान. तिथं सुद्धा अतिशय सोपं. जर तुम्ही स्वतःला ज्ञानी ब्राह्मण वगैरे समजत असाल, की मी वेदांत केला, मी 24 वर्ष वेदांत शिकलो काशीमध्ये जाऊन, आणि मी ज्ञानी झालो, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुकारामाचा हा अभंग बघा. पशु ऐसे होती ज्ञानी, चरवणीय विषयांचे. ज्ञान झालंय ना, मग विषय गळून पडला का मनामधनं? मग काय, विषय गळून जर पडला नसेल, निर्वैर झाला नसलात, तुमच्याकडे दया, क्षमा, शांती हे गुण आले नसले, काय त्या ज्ञानाचा उपयोग नाही मिळेल. काय चाटायच्या उपयोगाचं सुद्धा नाही मिळते, काहीही उपयोगाचं नाही. पशु ऐसे होती ज्ञानी, चरवणी या विषयांचे. अशी शिवी दिली, विषय चरवण करतात. आणि ह्यामध्ये श्लेष आहे. चरवणी होती, चरवणी या विषयांचे, म्हणजे विषयांचंच हे चरवण करतात. पण ह्यांना असं वाटतं विषयांचे चरवण करतात, विषयच यांचं चरवण करतात, असा श्लेष आहे त्यामध्ये. विषयांचं चरवण, ह्या ज्ञान, विषय ज्यांचं चरवण करतात असे ज्ञानी आहेत. ह्या ज्ञानांनी तोंडून महाज्ञान जरी सांगितलं तरी उपयोग काय म्हणले, त्याचं काही, त्यामुळे कुठेही काही बदल होत नाही. अजिबात गंभीरपणाने घेऊ नका म्हणले. त्याचं वागणं आधी बघा. पशु ऐसे होते ज्ञानी, हे पशुपेक्षा कमी नाहीत म्हणले कुठे, हे पशुच, हे ज्ञानी म्हणवतात पण हे पशुच. पशु ऐसे होती ज्ञानी, चरवणी या विषयांचे, ठेवून या लोभी लोभ. लोभामध्ये मन असतो, तोंडानं सगळा वेदांत सांगत असतात, पण लोभातनं काही जीव सुटलेला नाही यांचा. ठेवून या लोभी लोभ, झाला क्षोभ आत्मत्वी. आत्मा यांचा आहे ना, तो 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 त्यांना सापडलेलाच नाही. आत्म्याच्या ठिकाणी क्षोभ आहे सगळा, आणि ह्या देहातच अडकलेले आहेत. फक्त तोंडानं, वाचाळपणानं ज्ञानाच्या पखाल्या व्हायचं काम चालू आहे, पण ते खरं ज्ञान नाही. ह्या ज्ञानानं तुमचं काही होणार नाही. तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल, पण तुमच्या मनात विठ्ठलाचं प्रेम निर्माण होणार नाही. ते प्रेम निर्माण व्हायसाठी कॅरेक्टर पाहिजे, खरं आतून आलेलं कॅरेक्टर पाहिजे, निर्वैर पाहिजे. आणि आणि लोभ कशातच नसायला पाहिजे. केला आणि का वाढी पाक. बघा कशी तुकारामांच्या उपमा अशा सज्जड असतात एकदम. आणि ह्या ज्ञानाला कसं त्यांनी कानफटात वाजवल्यासारखंच आहे. केला आणि का वाढी पाक, खाणे ताक मूर्खासी. मूर्ख जो असतो तो पाक शिजवतो, स्वतः तयार करतो आणि इतरांना वाढत बसतो, आणि स्वतः मात्र ताकच पितो. आणि हे म्हणले मूर्खाचं लक्षण आहे. तो पाक स्वतः खायला पाहिजे ना, तो 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 इतरांना वाढत बसतो. असं ज्ञानाला त्यांनी उपमा दिली आहे. स्वतः ताक पितो आणि इतरांना पाक वाढतो, असं म्हणलं ह्या मूर्खाची संगती आहे. तशी हे ज्ञानांचं आहे. तुका म्हणे मोठा घात, वाता हात हा देह. तुकारामाने इतकी गंभीर सूचना दिलेली आहे. ते म्हटले असे मनामध्ये विषय ठेवायचे, आणि तोंडानं मात्र ज्ञान, सगळा वेदांत बोलायचा. ह्याची शिक्षा मोठी असते बरं का. ते ज्ञानांना सांगतात, तुम्ही पशुसारखे आहात वगैरे सगळं ठीक आहे, पण तुमच्या देहाची वाताहात होईल, अशा 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 वागणुकीनं तुमच्या देहाची वाताहात होईल. कारण देह निर्बंध सोडलेला नाही. सामान्य प्रापंचिक परवडला, प्रामाणिक असतो तो. ते तुम्ही स्वतःला ज्ञानी समजता आणि आत मात्र विषयी असता, अशी तुमची वाताहत होईल. म्हणजे त्यामध्ये अडकाल आणि तुमच्या देहाची वाताहत होईल. तोंडानं ज्ञान सांगायचं आणि मनानं देहात राहायचं, असा उद्योग करू नका. त्यापेक्षा मग प्रापंचिक राहा तुम्ही, तुम्ही ज्ञान सांगत बसू नका. तुका म्हणे मोठा घात, तुम्ही स्वतःचाच घात, आत्मघातकी आहात.
त्या रामदासांनी दिलेली एक शिवीच आहे. मी देह वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. असं रामदासांनी आत्महत्याराची व्याख्याच देऊन टाकलेली आहे. तुका म्हणे मोठा घात वाताहात हा देह. वाताहात म्हणजे देह हीच वाताहात आहे आत्म्याची, आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या देहाची सुद्धा वाताहत होईल या सगळ्यामधनं, असा सुद्धा इशारा ज्ञानात दिलाय. तुकाराम अतिशय व्यावहारिक प्रॅक्टिकल म्हणता येईल अशा पद्धतीच्या टिप्स देत असतात, आणि त्यावर स्वतःला जोखणं, आणि स्वतःला जोखलेलं आहे तुकारामांनी. हे असं माझ्याकडनं होत नाही, नुसतेच तुझे अभंग गातो, मनामध्ये मात्र लोभ आहे रे माझ्या, असं तुकारामांनी स्वतःला तर एवढं पीडन केलेलं आहे, आत्मपीडन. त्यांच्यासारखं आत्मपीडन कोण, त्या सगळ्यातनं अ, भट्टीतून असं उधळून निघालेलं असं तुकारामांचं आमच्या संतत्व आहे. आता आणखीन एक अभंग घेऊया आणि आपण आता गाण्याकडे जाऊया. काजी धरिले नाम. आता हे का विठ्ठलाशी हे भांडण नाही आहे, मिश्किलपणानं फिरकी घेतली विठ्ठलाची. काय हा संतांचा अधिकार आहे बघा. काजी धरिले नाम, तुम्ही असोनी निष्काम. तुम्ही निष्काम ना म्हणले, तर मग नाम का धरलंय? आता तो विठोबा म्हणतो मला तुम्ही नाम दिलंय, मी धरलेलं नाही आहे. आता हे कसं संतांची बोलण्याची पद्धत बघा तुकोबांची. ते म्हणतो तुम्ही निष्काम म्हणवता, मग नाम का धारण करता, रूप का धारण करता? आणि तुमचं नाम आणि रूपाची आम्ही स्तुती केली की तुम्ही पावता आम्हाला, आम्हाला भेटता तुम्ही. मग तुम्ही निष्काम कसे म्हणायचे बरं, तुम्ही निर्गुण कसे म्हणायचे? काजी धरिले नाम, तुम्ही असोनी निष्काम. कोणा सांगत तसा ज्ञान. विठोबाला म्हणलंय, ज्ञान कोणाला सांगता? कोणा सांगत असा ज्ञान, ठकाठकीचे लक्षण. काही खरं नाही, तुमचे थापे पाहिजे म्हणले. तुम्ही निर्गुण आहात, अ, पूर्ण ज्ञान तुम्हीच आहात, आणि नामरूपाच्या पलीकडे तुम्ही आहात, हे तुमचे आम्हाला फसवण्याचे प्रकार आहेत पडले. आम्ही दिसतोय, आम्हाला नामात तुम्ही सापडताय, आम्हाला रूपात तुम्ही सापडताय. आवडीने नाचे, आहे तरी पुढे साचे. हे म्हणजे आम्ही काय नाही, आम्ही ह्या ज्ञानाच्या भुलावणीला बळी पडणार नाही. आम्हाला नाम आणि रूपच पाहिजे तुमचं, फक्त आम्हाला दुसरं काही नको. आणि त्याच्यासमोर आम्ही तुमच्या रूपासमोर तुमचं नाम घेत आम्ही नाचत राहणार, असं अख्खं आयुष्य. अशी आमची प्रतिज्ञा. म्हणजे आम्हाला नको तुमचं ते ज्ञान, तुम्ही आम्हाला ठकवू नका आता ज्ञानाचं काहीतरी सांगून. तुका म्हणे प्रेम, नाही भंगा याचे काम. तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही कराल, तुमचे मोठे मोठे भक्त आणि ज्ञानी वेदांती सांगतील, तुमचं ज्ञान रूप आणि नामा पलीकडे कसं आहे हे सांगतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरी सांगितल्या विठ्ठला, तरी आमचं प्रेम भंगणार नाही. आम्ही तुमच्या सगुणावर, आम्ही तुमच्या नामावर, आणि आम्ही तुमच्या रूपावर प्रेम करतच राहू अखंडपर्यंत, असं तुकाराम सांगतायत. हे सगुणाचं जे प्रेम आहे ना, हा आमच्या भक्तीचा मोठा विशेष आहे. आणि त्यामुळे ही सगळी परंपरा टिकलेली आहे. केवळ निर्गुणाचा एक ध्यास घ्यायचा नाही आहे. हळूहळू सगुणातून निर्गुणाकडे आपण जातोच. विशेषतः तुकोबा सगुणातून निर्गुणाकडे कसे गेले याचे काही अभंग आहे. त्यामध्ये तिथे असे थबकलेले आहेत की आता आता सगुणात शक्यच नाही, आता आता तुम्ही निर्गुण आहात आणि आम्ही सगुणात आहोत, अशी दर्शनं होणार नाही. असा एक मोठा जीव घेणा असा त्यांना तो असे ते प्रतल सापडलेला आहे की जिथे डिस्कंटिन्युटी तयार होते, पण ती सुद्धा ते उल्लंघून पार करतात आणि पलीकडे जातात. असा तुकारामांचा मोठा प्रवास आहे. पण आज तुकारामाने आपल्याला सांगितलंय ते म्हणजे तुझ्या नाम आणि रूपा त्या पलीकडे तू आहेस, हे ज्ञान तू जरी दिलंस तरी आम्ही मानणार नाही. आम्ही तुझं नाम आणि रूपच गाणार. असा हा प्रापंचिकाला सांगितलेला अध्यात्म आहे. तर आपण आता इथं थांबूया, आणि आपण आज भीमसेन जोशींचं, तुला लिंक सापडली आहे? तर भीमसेन जोशींनी गायलेला खास तुकारामांचाच अभंग आहे, आणि श्रीनिवास खळेंनी चाल दिलेला राजस सुकुमार, म्हणजे ते नाम आणि रूपाचं जो वर्णन आहे, तर तो आपण ऐकूया. तो ऐकायच्या आधी त्या अभंगामध्ये काही न कळण्यासारखं काही नाहीच आहे, पण एकदा मी फक्त त्याचे शब्द तुम्हाला वाचून दाखवतो, आणि मग आपण भीमण्णांच्या आवाजात ते ऐकूया. राजस सुकुमार, काय विठोबाचं वर्णन करावं. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. हे विठोबाची जी मूर्ती आहे ना, त्याला आमच्या महाराष्ट्रामध्ये मदनाचा पुतळा असं म्हणतात. हा एक काळा आहे, पण सात्विक सौंदर्यानं नटलेला आहे. आमच्याकडे सात्विक सौंदर्यानं नटलेलं असणं ही मदनाची आमच्याकडं व्याख्या आहे. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. अहो, चंद्र सूर्याचं तेज इथं फिकं पडतं. असा असा असं ह्या आमच्या विठोबाचं तेज आहे. कस्तुरी मळवट चंदनाची उटी. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. हे सगळं विठोबाच्या रूपाचं वर्णन आहे. मुकुट कुंडले, श्रीमुख शोभले, असं श्रीमुख आहे.
सुखाचे ओतले सकळही, हा असा विठोबा आहे ना, हा कशाचा बनवलाय तुम्ही म्हणाल तर दगडाचा नाही बनवलेला, सुखाचाच रस काढलाय आणि त्यातूनच विठोबा बनवलाय असं सांगतात. अवघे सुखच आहे इथे, या विठोबा हा सुखाचाच बनलेला आहे असं म्हणतात. काय गोड वर्णन आहे बघा पण. कासे सोन सळा, पांघरे पाटोळा. आता पाटोळा आहे हे तुम्हाला माहित असेल, पाटोळा म्हणजे असं भरजरी रेशीम वस्त्र असतं, त्याला पाटोळा म्हणायची पद्धत. म्हणजे भरजरी शाल आहे ती पांघरलेली आहे. कासे सोन सळा, पांघरे पाटोळा, घननीळ सावळा. बाई यांनो, गोपीनाथ सगळे सांगतायत की हा घननीळ सावळा आहे ना, हा 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 आमचा पांडुरंग आहे, हा हा विटेवर उभा आहे. सकळ ही तुम्ही उहागे एकीसवा. सकळ ही तुम्ही वाघे एकी सभा म्हणजे काय आहे, त्या गोपींचा मेळा दाटलाय हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे ना, त्यामुळे गोपी सगळ्या गोळ्या झाल्या, त्या खऱ्या भक्त आहेत. त्यांना तुकाराम सांगतायत, अरे बाजूला व्हा, मला तो दिसत नाहीये, मलाही त्याला बघायचं आहे. सकळ ही तुम्ही वाघे एकी सभा, एका बाजूला व्हा. तुका म्हणे जीवा धीर नाही, मला धीर नाही जीवात, मला कधी एकदा त्याचं दर्शन घेतो असं झालंय, पण तुम्ही त्याला वेढून टाकलाय, थोड्या बाजूला व्हा आणि त्या मदनाच्या पुतळ्याला मला पण बघू दे. आपण आता गाणं ऐकूया भिवंडांच्या आवाजात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा तो बलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले. सुखाचे ओतले, सुखाचे ओतले सकळ ही, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा तो बलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कासे सोन सळा, पांघरे पाटोळा, कासे सोन सळा, पांघरे पाटोळा, कासे
सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सकळ ही तुम्ही भागे ईसवा सकळ ही तुम्ही भागे ते ईसवा सकळ हे तुम्ही भागे ईसवा तुका म्हणे जीवा जीवा तुका म्हणे जीवा 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 तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा धीर नाही राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा तो बलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.